निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. वडगावपांची घटना तर दुर्दैवी होती. आता याच्यामध्ये आपण CCTV फुटेजच्या बाजूला कोण नसल्यामुळे आता त्याची अडचण आहे. तरी आता पोलीस अधिकाऱ्यांना ज्या शाळेमधले जे CCTV फुटेज आहे ते तर तपासायला सांगितलं, ते आम्ही तपासतोय. कारण त्यामध्ये आता शाळेमध्ये फुटेज CCTV आहेत तुम्हाला कल्पना नाही आहे, पण असली तर मग त्या गेटवर कोण उभं राहत होतं, सातत्यानं कोण त्या गेटवर येत होतं मागच्या 4-5 दिवसामध्ये, असे कोण मोटरसायकलवाले मुलं आहेत, तो एक त्याची माहिती घ्यायला सांगितली. आणि प्लस मला वाटतं दुसरं याच्यामध्ये जी साधारण आम्ही गावातली काही मुलं त्यात समाजकंटक आहेत आम्ही काही लोकांना आपण चौकशी करता ताब्यात घेतलं होतं, पण त्यांच्याकडून काय फार निष्पन्न झालेलं नाही. बाहेरचं कोणतरी व्यक्ती असला पाहिजे असं पोलिसांना संशय आहे. आता आम्ही सुद्धा सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतोय की आपण आरोपी ताब्यात मिळाला पाहिजे. ही जी विकृती समाजामध्ये पसरत चाललेली आहे त्याचं किती निश्चित करा थोडा कमीच आहे. संगमनेरची सुद्धा घटना त्याच दृष्टीने आहे. पण मला वाटतं आता मी सगळ्याच ठिकाणी CCTV बसवण्याचा आपण शहरामध्ये निर्णय केलेलाच आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये अडचण आहे, ते ग्रामपंचायतींनी खरं त्यात पुढाकार घेतला पाहिजे. पण तो जरी भाग बाजूला ठेवला तरी आरोपीला अटक झाली पाहिजे हे मात्र निर्बंधित आहे. आपण लवकर त्या संदर्भात आम्ही कारवाई करू. कॅप्टन अशोक खरात यांच्या जसं की कॅप्टन अशोक खरातच्या संदर्भामध्ये आता कारवाई सगळी सुरू झालेली आहे. आणि मला वाटतं पहिला गुन्हा तर शिर्डीमध्येच दाखल झाला होता. आणि दाखल झाल्यानंतर मग त्याची मला पूर्व कल्पना होतीच आहे. कारवाई विभागाने मला कल्पना दिली होती, आम्ही अशी करतोय. पण अशा प्रकारच्या समाजामध्ये अज्ञानाचा गैरफायदा म्हणा किंवा या सगळ्या वस्तुस्थिती ज्या समोर येते ती क्लेशदायक आहे. मला वाटतं त्यातून अशा लोकांच्यामुळे सामाजिक व्यवस्था जी आहे ती बिघडतेच आहे. परंतु धर्माचा आधार घेऊन जे शोषण समाजाचं होतं ते मात्र निश्चितपणे अतिशय क्लेशदायक आहे. त्यांच्या ह्या सगळ्या भानगडी ज्या झालेल्या आहेत त्याचा तर मी तर निषेधच करतो आहे. आता सुदैवानं माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केल्यानंतर SIT स्थापन झालेली आहे. एक IPS अधिकारी सातपुते मॅडम त्यांची आता त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. मला वाटतं एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. या जी पाळंमुळं कुठपर्यंत उचलेली आहे याचं मग पुढे प्रॉपर्टी कुठं आहे, आणखीन कोणाच्या प्रॉपर्टी त्यांनी बळकावल्या आहेत का, ही सगळी चौकशी केली जाईल. त्यांच्या ट्रस्टवरती राष्ट्रवादीचे काही कार्यकर्त्यांचे शिर्डीमध्ये जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या ट्रस्टवरती आहेत ते आता जे असतील त्यांना ज्यांनी जे ट्रस्टी आहेत त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी ना. असं या सगळ्या प्रकार याच्यामध्ये एवढा प्रचंड सत्ता मी संपवणार राज्यभरामध्ये. मला वाटतं जे काही त्याच्यामध्ये जे ट्रस्टी असतील, आणखीन कोणी त्यांच्या जवळच्या असतील किंवा त्या व्हिडिओ क्लिप काय आता जवळ 70-80 व्हिडिओ क्लिप आलेले आहेत, त्या क्लिपमध्ये कोण आहेत ते सगळी माहिती पोलीस घेतीलच ना. सर, राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे, त्याचा फटका अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यालाही बसला आहे. काही पंचनामे होते नाही. आता स्टँडिंग ऑर्डर्स आहेत आपल्याला की अशा अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावे, त्या स्टँडिंग ऑर्डर्स आहे. मला वाटतं मी जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की कुठेही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही या दृष्टीने 100% ज्या भागात अशा वादळामुळे झालेलं पिकाचं नुकसान आहे त्याचे पंचनामे झाले पाहिजे.